सगळे काउंटिंग पूर्ण झाल्यावर लक्षात येईल. 8वा असेल तर तो बोनस. संध्याकाळी, आज संध्याकाळी. महाविकास आघाडीमध्ये स्ट्राईक रेट साधारणपणे 5 ते 6 आमदार जे आहेत ते लवकरच जाणार आहेत काँग्रेसमध्ये. काय 4 तारखेनंतर तुम्हाला उत्तर देईल. आता असं आहे की आज निकाल जाहीर होतील. निकालाचं प्रत्येक राजकारणी अवलोकन करेल आणि त्यानंतर मला वाटतं की पवार साहेबांना मानणारी असंख्य लोक जी इकडे तिकडे झालेली आहेत ती देखील वेगळा विचार करायला सुरुवात करतील. सांगलीची जागा काँग्रेस जिंकली आणि भाजप हरला अयोध्येमध्ये. कुठं? अयोध्येमध्ये जिथं राम जन्मभूमी आणि रामाचं मंदिर बांधलं त्या ठिकाणीच रामाच्या मंदिर बांधण्यानंतर ही निवडणूक होते आहे. अपेक्षा होती भारतीय जनता पक्षाचा विजय होईल, पण तिथंही पराभव झाला. मला वाटतं की भारतात मंदिराच्या बाबतीत आस्था आहे जरूर, पण त्यासाठी मत द्यायला लोक तयार नाहीत. महागाई, जीएसटीचा चुकीच्या पद्धतीनं केलेला अंमल आणि देशातल्या भ्रष्टाचारी लोकांना जवळ करण्याचा प्रयत्न आणि मग संविधान असेल किंवा देशातल्या अल्पसंख्याकांना वाटलेली भीती असेल, या सगळ्याचा फटका भारतीय जनता पक्षाला बसलेला आहे. सांगलीचे विशाल पाटील विजयी झाले आहेत. मी त्यांचं अभिनंदन करेन आणि ते निवडून येतील हे सुरुवातीपासून आम्हाला वाटत होतं आणि दिसत होतं. त्यांचा विजय झाला. वंचितला सोबत घेण्यासाठी तुम्ही सातत्यानं प्रयत्नशील होता, मात्र ऐन टायमिंगला ते आले नाही. त्यांचा किंबहुना या निवडणुकीमध्ये परिणामच न दिसल्याचं पाहायला मिळतंय. त्यांना बरोबर येण्याचा आम्ही आग्रह करत होतो, कारण मतं एकत्रित राहावीत, एकसंघ राहावी. पण त्यांनी जेव्हा महाविकास आघाडीची साथ सोडली त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर श्रद्धा असणारा महाराष्ट्रातला जो मतदार आहे त्यांनी त्यांची साथ सोडली असं दिसतंय. आणि या देशात काय योग्य आहे आणि कोणाच्या बरोबर जायला पाहिजे या बाबतीत लोक किती हुशार आहेत आणि जाणते आहेत हे महाराष्ट्रातले निकालावरून दिसतं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.